जानेवारी 2026 साठी कुंभ राशीसाठी 10 अचूक भविष्यवाण्या। नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या चॅनेल मध्ये स्वागत आहे। आजच्या विशेष ज्योतिष कार्यक्रम कुंभ राशीसाठी तयार केला आहे, कारण 2026 चा पहिला महिना तुमच्या आयुष्यात नवीन दिशा आणि नवीन ऊर्जा घेऊन येतो। जानेवारी 2026 एक नवीन सुरुवात, एक नवीन अध्याय दर्शवितो आणि आत अनेक खोलवर बदल घडत आहेत। या मासिक कुंडलीमध्ये तुम्हाला कळेल की कोणती राशी तुमच्या बाजूने आहेत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे। आरोग्य, शिक्षण, प्रेम आणि भावनिक नात्यांबद्दलचे सत्य, वैवाहिक जीवनाची दिशा, नशिबाचा आधार, करिअर आणि व्यवसायाच्या संधी। प्रत्येक विषय सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजावून सांगितला जाईल, ज्यामुळे तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही। कुंभ राशी स्वतंत्र आणि मूळ स्वभावाची आहे। तुम्ही तुमच्या अद्वितीय विचारसरणीसाठी आणि मानवता, सत्य आणि समाजासाठी नवोन्मेष करण्याची इच्छा बाळगण्यासाठी ओळखले जातात। तुमचे राशी चिन्ह घडा आहे, जे ज्ञान, चेतना आणि ऊर्जेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे। तुमचे प्राथमिक चक्र विशुद्ध चक्र आहे, जे भाषण, खरे विचार आणि आत्माभिव्यक्तीला सक्षम करते। कधी कधी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करत नाही, पण आत खोलवर तुम्ही अविश्वसनीयपणे खोल आणि संवेदनशील असता। ही भविष्यवाणी तुमच्या जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे। आता ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलूया। हा काळ पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा आहे। पहिल्या घरात राहू तुम्हाला वेगवेगळे मार्ग निवडण्यास प्रेरित करेल। दुसऱ्या घरात शनी बोलण्यात आणि आर्थिक बाबतीत संयम शिकवेल। पाचव्या घरात गुरु बुद्धिमत्ता, शिक्षण आणि सर्जनशीलता बळकट करेल। सातव्या घरात केतू नाते संबंधांमध्ये अंतर निर्माण करू शकतो, परंतु आत्मसाक्षात्कार देखील आणेल। 11व्या घरात शुक्र, मंगळ, बुध आणि सूर्य हे शक्तिशाली संयोजन नखा, ओळख आणि इच्छा पूर्ण करण्याचे संकेत देते। मित्रांनो, जानेवारी 2026 हा फक्त एक महिना नाही, हा अंतर्गत परिवर्तनाचा भावनिक प्रवास आहे, जो तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवेल। परंतु व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी कमेंट विभागात हर हर महादेव असे हृदयस्पर्शी हर हर महादेव लिहा। व्हिडिओला एक गोड लाईक द्या आणि तो वाढवायला विसरू नका। जानेवारी 2026 साठी 10 अचूक कुंभ राशीच्या भविष्यवाण्या। तर चला या खास प्रवासाला सुरुवात करूया। पहिला क्रमांक तुमचे आरोग्य आहे। मित्रांनो, प्रथम तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया, कारण जेव्हा तुमचे शरीर निरोगी असेल तेव्हाच तुमचे मन आणि जीवन प्रगती करेल। राहू तुमच्या पहिल्या घरात आहे। हे घर तुमचा स्वभाव, वर्तन, रोग प्रतिकारक शक्ती आणि आत्मविश्वास दर्शवते। हे घर तुमची आंतरिक ऊर्जा परिभाषित करते। पहिल्या घराचा स्वामी दुसऱ्या घरात आहे, जो धन आणि वाणीचे स्थान मानले जाते। हे सूचित करते की तुम्ही जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकता। बुध 5व्या आणि 11व्या घराशी संबंध निर्माण करत आहे। तथापि 17 जानेवारी नंतर बुध 12व्या घरात प्रवेश करेल। त्याच वेळी शुक्र देखील 12व्या घराकडे जाईल। जेव्हा बुध मैत्रीपूर्ण राशीच्या 12व्या घरात प्रवेश करतो, तेव्हा आरोग्य सामान्य राहते। तथापि काही खबरदारी आवश्यक होते। पहिले राशी म्हणजे डोकेदुखी आणि मायग्रेन। तुम्ही खूप विचार करत आहात, तुमच्या मनात एकच गोष्ट वारंवार पुनरावृत्ती करत आहात।
या मानसिक थकव्यामुळे शरीर दुखू शकते. स्वतःला थोडे हलके करा आणि सर्व काही मनावर घेऊ नका. 16 आणि 17 जानेवारी नंतर त्वचेच्या समस्या, कोरडेपणा, जळजळ, थकवा किंवा डोळ्यांमध्ये जळजळ याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही खूप प्रवास करत असाल किंवा दूरच्या ठिकाणी प्रवास करत असाल तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीची विशेष काळजी घ्या. ॲलर्जी किंवा किरकोळ संसर्गांपासून स्वतःचे रक्षण करा. ही वेळ स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची नाही. तथापि शनी तुमच्या धन घरात आहे आणि जेव्हा पहिल्या घराचा स्वामी मजबूत स्थितीत असतो तेव्हा पुनर्प्राप्ती देखील जलद होते. थोडे ध्यान, थोडा संयम आणि स्वतःवर प्रेम हे तुमचे खरे औषध असेल. क्रमांक 2, शिक्षण आणि अभ्यास. मित्रांनो, आता बोलूया आहे 5वे घर शिक्षणासाठी प्राथमिक घटक मानले जाते. हे घर बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, शक्ती आणि एकाग्रता दर्शवते. सध्या या 5व्या घरात गुरु ग्रह आहे. गुरु ज्ञानाचे प्रतीक आहे आणि येथे बसून तुम्हाला आतून परिपक्व बनवत आहे. तुमचे विचार आता स्पष्ट होतील. 5वे घर बुधाचे राज्य आहे आणि बुध 5व्या घरावर त्याच्या 7व्या भावाने दृष्टिक्षेप करत आहे. यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आणि समज वाढवते. येथे गुरु ग्रह धन आणि नफ्याचा स्वामी देखील बनतो. याचा अर्थ असा की शिकणे फायदे देईल, ध्यान आत्मविश्वास वाढवेल. हा काळ तुम्हाला हे शिकवतो. जग काहीही म्हणत असले तरी तुम्ही तुमचे ध्येय गाठाल. ही खरी परिपक्वता आहे. बुधाची दृष्टी एकाग्रता राखेल. तुमचे मन सक्रिय राहील. गोष्टी लवकर समजतील. तथापि 17 जानेवारी नंतर बुध तुमच्या 12व्या भावात प्रवेश करत असताना तुमचे मन थोडे भटकू शकते आणि तुमचे विचार अस्थिर होऊ शकतात. जर तुमच्या परीक्षा 17 जानेवारी पूर्वी असतील तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. निकाल तुमच्या बाजूने असू शकतात. तथापि जर परीक्षा 17 जानेवारी नंतर असेल तर काही गोंधळ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक तुम्ही जे काही शिकलात ते कमी आठवू शकते. कारण बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ यांचा प्रभाव 12व्या भावाकडे जात असेल, ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. म्हणून जानेवारीच्या मध्यापूर्वी प्रवेश अर्ज, महत्त्वाचे निर्णय आणि अभ्यासाशी संबंधित नियोजन पूर्ण करा. ही घाबरण्याची वेळ नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला निराश करणार नाहीत. क्रमांक 3, प्रेम, जीवन आणि भावना. मित्रांनो, आता तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलूया, कारण हृदयाशी संबंधित बाबींचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. 5वे भाव प्रेमाचे घर मानले जाते आणि सध्या बृहस्पती या 5व्या भावात आहे. याचा अर्थ असा की भगवान विष्णू स्वतः तुमच्या प्रेम जीवनाचे मार्गदर्शन करत आहेत. बृहस्पती येथे उपस्थित राहून तुम्हाला शिकण्याची संधी देत आहे. तुमच्या समोरची व्यक्ती शिक्षकासारखी बनू शकते. त्यांच्याकडून सल्ला घेणे आणि त्यांचे विचार समजून घेणे फायदेशीर ठरेल. महत्त्वाचे म्हणजे 5वे भाव केवळ बृहस्पतीच नाही तर बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळाच्या प्रभावाखाली आहे. शिवाय राहूचा प्रभाव देखील येथे सक्रिय आहे. याचा अर्थ असा की 5व्या भावावर अनेक ग्रहांची ऊर्जा कार्य करत आहे. यामुळे तुमच्या प्रेम जीवनात खोली आणि भावनिक चढउतार दोन्ही येतील. तुम्हाला येथे थोडे वाकावे लागेल. तुमच्या हट्टीपणाला आवर घालावे लागेल आणि कधी कधी हो किंवा नाही असेही म्हणावे लागेल. कारण तुमचा जोडीदार तीक्ष्ण मनाचा, अत्यंत हुशार आणि मानसिक दृष्ट्या तुमच्यापेक्षा थोडा पुढे असू शकतो. त्यांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला थेट फायदा होईल. तुमच्या नात्यात समज वाढेल. तथापि त्यांना दुर्लक्ष केल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात. जेव्हा इतके ग्रह 5व्या भावावर दृष्टिक्षेप करतात तेव्हा मूड स्विंग देखील सामान्य असतात.
कधी कधी तीव्र प्रेम, कधी कधी अचानक शांतता, तरीही भावनांची कमतरता नाही, स्नेह राहील. एकंदरीत तुमचे प्रेम जीवन सुमारे 70% सकारात्मक दिसते. थोडा संयम, थोडी समजूतदारपणा आणि मनापासून वचनबद्धता तुमचे नाते मजबूत करेल. क्रमांक 4 वैवाहिक आनंद दर्शवितो. मित्रांनो, आता तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया, कारण तुमच्या जोडीदारासोबत संतुलन राखल्याने खरा आनंद मिळतो. 7वे घर हे विवाहाचे घर आहे आणि केतू या 7व्या घरात राहतो. केतू हा अलिप्त आणि संयमी ग्रह मानला जातो. केतू संपूर्ण 2026 वर्ष 7व्या घरात राहील. कुंभ राशीच्या विवाहित लोकांनी हे काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजे. केतू विवाहगृहात असताना लहान गोष्टी मोठ्या दिसू लागतात. जसे दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी वेगळे केले आणि तुम्हाला काहीतरी वेगळे हवे होते. मुद्दा मोठा नसतो, पण मन त्याला मोठे करते. हा केतूचा स्वभाव आहे. केतू कोणत्याही कारणाशिवाय आणि कोणत्याही विषयाशिवाय दोष शोधण्याची भावना देतो, तर दुसऱ्या व्यक्तीची चूक नसते. यामुळे तुम्ही एखाद्याचा आणि तुमच्या जीवनसाथीचा शोध देखील घेता आणि तिथून एक छोटासा गैरसमज निर्माण होतो. 7व्या घराचा स्वामी सूर्य 11व्या स्थानावरून 12व्या स्थानावर जाईल. 14 जानेवारी नंतर सूर्य 12व्या स्थानावर प्रवेश करेल. या काळात नातेसंबंधांमध्ये अंतर जाणवू शकते. तुम्हाला भावनिक थकवा जाणवू शकतो. 14 जानेवारी नंतर तुमच्या जोडीदाराला सांधेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा डोकेदुखी यासारख्या तक्रारी येऊ शकतात. तथापि त्यापूर्वी गोष्टी सामान्य होतील. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी येथे नाही. मी जे पाहतो ते तुम्हाला सांगणे माझे कर्तव्य आहे. नकारात्मकता पसरवणे नाही. धीर धरा, थोडी समजूतदारपणा दाखवा आणि संवाद कायम ठेवा, कारण प्रेमाने बोललेले एक वाक्य देखील केतूचे परिणाम शांत करू शकते. क्रमांक 5 नशीब, करिअर आणि व्यवसाय. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. नशीब आणि करिअर हे जीवनाची दिशा ठरवणारे क्षेत्र आहेत. कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. शुक्र हा भाग्याचा ग्रह मानला जातो आणि यावेळी शुक्र 11व्या स्थानावर आहे. हे स्थान खूप शुभ मानले जाते, कारण 11वे स्थान हे नखा आणि यशाचे घर आहे. शिवाय शुक्र गुरुच्या घरात स्थित आहे. हे सूचित करते की तुमचे कठोर परिश्रम फळाला येणार आहेत. रखडलेल्या संधी पुढे जातील. मला येथे आणखी एक मजबूत संयोजन दिसत आहे. शनीची दृष्टी शुक्रवर पडत आहे, म्हणजेच पहिल्या आणि 7व्या स्थानाचे स्वामी एकत्र येत आहेत. ही युती 13 जानेवारीपर्यंत सक्रिय राहील. म्हणून जर तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर उशीर करू नका. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करत असाल, विक्री किंवा खरेदी करत असाल किंवा कोणतेही शुभ कार्य करत असाल तर 13 जानेवारीपूर्वी ते करणे चांगले राहील. नशीब थेट नखा घराशी जोडलेले आहे. तसेच 5व्या स्थानाचा स्वामी बुधाशी एक युती तयार होत आहे. मंगळाचा आधार देखील जोडला जात आहे आणि 7व्या स्थानाशी देखील संबंध दिसत आहे. हे करिअर आणि व्यवसायात समर्थन दर्शवते. तुमचे नेटवर्क मजबूत होईल. 7व्या आणि 9व्या स्थानाचे स्वामी 11व्या स्थानात एकत्र बसले आहेत, जे नशिबाकडून महत्त्वपूर्ण समर्थन दर्शवते. जानेवारीच्या मध्यापर्यंत नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असते. त्यानंतरही परिस्थिती बिघडत नाही. शुक्र 12व्या घरात गेल्याने कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होत नाही. तुमच्या राशीनुसार परिस्थिती संतुलित राहते. संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ आहे, पण सुरुवात सर्वात शक्तिशाली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने जे काही करायचे आहे ते करा, कारण यावेळी नशीब तुमचा हात धरून आहे. क्रमांक 6 तुमच्या कारकिर्दीत एक नवीन वळण. मित्रांनो, आता तुमच्या करिअरच्या मार्गाबद्दल बोलूया, कारण हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्हाला ओळखले जाईल.
10वे घर हे करिअरचे मुख्य घर मानले जाते आणि मंगळ त्याच्या अधिपती आहे. मंगळ सध्या 11व्या घरात आहे, जे स्वतःमध्ये खूप मजबूत स्थान आहे. यानंतर मंगळ 12व्या घरात प्रवेश करेल आणि मकर राशीत उच्च स्थान मिळवेल. याचा अर्थ असा की त्याची शक्ती आणि प्रभाव दोन्ही वाढेल. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. तुम्ही कोणतीही दिशा घ्याल, फायदे तुमच्या बाजूने असतील. मग ते कॉर्पोरेट क्षेत्र असो, सरकारी नोकरी असो, खाजगी नोकरी असो किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असो. हा महिना तुमच्या करिअरला पूर्ण पाठिंबा देतो. मंगळ ग्रह प्रथम तुमची नखास्थिती मजबूत करेल आणि नंतर 12व्या घरात उच्च स्थानी असल्याने तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात काम करण्यास प्रेरित करेल. तुम्ही बैठका घेऊ शकता आणि नवीन करार करण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही तुमचे काम उघडपणे सादर करू शकता. यावेळी तुम्ही जे काही कराल ते तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने आणि स्पष्ट हेतूने कराल आणि त्यामुळे तुमची प्रशंसा होईल. सूर्याशी मंगळाची युती आणि नखा घरात शुक्र आणि बुध यांची उपस्थिती तुमच्या कारकिर्दीला नवीन गती देईल. जर तुम्ही नवीन महिन्यापासून स्वतःला, तुमचे वर्तन, तुमची काम करण्याची पद्धत, तुमच्या सभोवतालचे वातावरण बदलण्याचा विचार करत असाल तर हा महिना पूर्णपणे अनुकूल आहे. जर तुमच्या मनात कोणतीही मोठी योजना असेल, जर तुम्ही नवीन सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आता थांबू नये. मंगळाचे उच्च स्थान तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे. जे मॅक किंवा मोठ्या कंपनीशी संबंधित आहेत त्यांना प्रशंसा, नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी मिळू शकते. पदोन्नतीचीही आशा आहे आणि सध्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठीही संकेत सकारात्मक आहेत. 11व्या घरात सूर्य आणि मंगळ आणि दुसऱ्या घरात तुमच्या राशीचा स्वामी यांचे हे संयोजन नोकरी मिळण्याची शक्यता दर्शवते. विशेषतः जर तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर 18 ते 20 जानेवारी दरम्यान तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. हा महिना भीतीचा नाही, हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा काळ आहे, कारण ग्रह तुमच्या बाजूने आहेत. क्रमांक 7, व्यवसाय आणि मानसिक संतुलन. मित्रांनो, चला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलूया. हा महिना एकंदरीत चांगला आहे, परंतु तुमच्या मनात थोडीशी अस्वस्थता आहे, कारण अनेक ग्रह हळूहळू 12व्या घराकडे जात आहेत, ज्यामुळे खर्च, ताण आणि अनावश्यक विचार वाढू शकतात. 7व्या घराच्या स्वामीच्या प्रभावाखाली वाद आणि संघर्ष टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भागीदारीत व्यवसाय करणे विशेषतः चांगले आहे. तथापि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. तृतीयपंथीयांना गोष्टी गुंतागुंतीच्या करू देऊ नका. तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागामुळे गैरसमज होऊ शकतात, म्हणून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. 16 ते 17 जानेवारी नंतर मानसिक दबाव थोडा वाढू शकतो, त्यापूर्वी वेळ चांगली आहे. आता अशा उपायांबद्दल बोलूया जे तुम्हाला स्थिरता देतील. प्रथम, शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे, म्हणून शनी बीज मंत्राचा जप करा. नियमितपणे प्राप्रीपसह शनिश्चय नम 108 वेळा जप करा. तसेच हनुमान चालीसा पठण करा. यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल. शुक्र हा तुमच्यासाठी राजयोग निर्माण करणारा ग्रह आहे, म्हणून शुक्र बीज मंत्राचा जप देखील करा. दर बुधवारी दादरी द्रोसह शुक्राय नम 108 वेळा जप करा. गायीची सेवा नक्की करा. हा उपाय तुमच्या व्यवसायात आणि मनाला शांती देईल. मित्रांनो, धीर धरा आणि योग्य दिशेने वाटचाल करा. ही वेळ तुमच्या बाजूनेही वळेल. लक्षात ठेवा, फक्त योग्य वृत्ती आणि योग्य उपाय जीवन बदलतात, आणि हे संयोजन भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि हायप करा. चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहा.